राज्य में मराठा आरक्षण को लेकर जारी आंदोलन पर आज भाजपा नेता परिणय फुके ने अपनी प्रतिक्रिया दी। उन्होंने कहा कि जयरांगे पाटिल को आंदोलन शांतिपूर्ण ढंग से करना चाहिए और किसी पर भी अपशब्दों का प्रयोग नहीं करना चाहिए। फुके ने कहा कि जयरांगे पाटिल इतने बड़े नेता नहीं हैं कि उनकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर की गई टिप्पणी पर कोई खास ध्यान दे। उन्होंने स्पष्ट किया कि लोकतांत्रिक ढंग से आंदोलन करना हर किसी का अधिकार है, लेकिन उसमें शालीनता और संयम बनाए रखना जरूरी है। भाजपा नेता ने यह भी कहा कि अपशब्दों और व्यक्तिगत आरोपों से आंदोलन की गंभीरता कम होती है और समाज में गलत संदेश जाता है। इसीलिए जयरांगे पाटिल और उनके समर्थकों को चाहिए कि वे अपनी मांगे शांतिपूर्ण और रचनात्मक तरीके से सरकार के समक्ष रखें। बघा, मी आज जयरांगे पाटील जे बोलले ते मी थोडं बहुत सोशल मीडियावर ऐकलं आणि त्यामध्ये ज्या प्रकारे जयरांगे पाटील वागत आहे आणि बोलत आहे ते चुकीचं आहे, हे महाराष्ट्राला शोभणारं नाही आहे। आणि जयरांगे पाटील ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन ते हे सगळे आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे, त्या छत्रपतींना जर हे खरं मानत असतील तर कुणाच्याही, कारण महाराष्ट्राची परंपरा आहे, कुणाच्याही आई बहिणीवर आपण जात नाही, कुणाच्याही असं काही विषय शिवीगाळ आपण करत नाही, पण या व्यक्तिगत कुणाला शिवीगाळ करत नाही। पण ज्या खालच्या पातळीवर जयरांगे पाटील जाऊन राहिले, हे काहीतरी हे शिवाजी महाराजांना, छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे नाही असं यामधनं स्पष्ट होत आहे। माझं या माध्यमातून जयरांगे पाटलांना विनंती आहे की त्यांनी त्यांचं आंदोलन जे करायचं आहे त्यांनी शांतपूर्वक करावं आणि या प्रकारचं खालच्या दर्जाचं, कमरेखालचं किंवा इतर कोणत्याहीचं जर माननीय मुख्यमंत्री किंवा इतर कोणत्याही नेत्यांवर जर त्यांनी या प्रकारचं बोललं तर अनेक लोक भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत जे याच्यापेक्षाही खालचं बोलू शकतात, पण आम्हाला, आमची संस्कृती आम्हाला हे सगळं करण्यात आम्हाला बंधन आहे आणि म्हणून आम्ही करत नाही। आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणार आहे म्हणून आम्ही करत नाही। माझं या माध्यमातून जयरांगे पाटलांना विनंती आहे की त्यांनी या प्रकारचं वक्तव्य करणं बंद करावं। नाही, जयरांगे पाटील इतके मोठे नाही आहेत की ते देवेंद्र फडणवीस सारख्या मोठ्या व्यक्तींवरती काही त्यांनी त्यांच्या टीकेला कोणी सिरियस घेणार म्हणून मला असं वाटतं की स्वतःला काहीतरी मीडियामध्ये, कारण ते अनेक दिवसापासून थोडे बैफलग्रस्त झालेले आहेत, कारण मराठा समाज आता त्यांच्या मागे तितक्या मोठ्या प्रमाणात नाही आहे। मराठा समाजाला समजून चुकलं आहे की हे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी नाही तर नुसतं पब्लिसिटी स्टंट म्हणून हे मराठा आरक्षण किंवा मराठा आंदोलन हे उभं करतात। आणि मला वाटतं की आता जी लोकप्रियता जयरांगे पाटलांची काही वर्षाआधी होती ती संपुष्टात आलेली आहे आणि म्हणून कुठेतरी या प्रकारचं वक्तव्य करून मीडियामध्ये राहण्याचा ते प्रयत्न करत आहे। बघा, असं आहे की ही आता जयरांगे पाटलांना शेवटची विनंती आहे की यानंतर जर तुम्ही या प्रकारची भाषा वापरली तर जसेला तसं उत्तर देण्याची आमची तयारी आहे। तुम्ही आरक्षण द्यायला तयार आहे का तुम्ही, तुमचं सरकार, आणि काय करणार? बघा, याच्या आधीही सरकारने स्पष्ट केलेलं आहे की ओबीसीमधनं एकही पैशाचं आरक्षण कोणत्याही दुसऱ्या समाजाला देणार नाही। आणि संविधानामध्ये मला वाटतं जयरांगे पाटलांचा अभ्यास कमी आहे, त्यांनी अभ्यास करावा, त्यांनी संविधानाचा अभ्यास करावा की कोणत्याही दुसऱ्या प्रवर्गातनं कोणालाही असं आरक्षण देता येत नाही। कोणीही मंत्री असणार, कोणी मुख्यमंत्री असणार किंवा कोणीही असणार, ते यामध्ये असं आरक्षण देऊ शकत नाही। आणि नुसतं लोकांची दिशाभूल करण्याचे, मराठा समाजाची दिशाभूल करण्याचं काम जयरांगे पाटील करतात आहे। बघा, मागच्या वेळेसच मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला हे शब्द दिला होता, अनेक आंदोलन झाले, अनेक याच्यापेक्षाही अनेक मोठं आंदोलन मराठा समाजाचं झालं, त्यावेळेसही मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आम्हाला आश्वस्त केलं होतं की कोणत्याही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का नाही लागणार आणि त्यांनी त्यांचा शब्द पाळला आणि म्हणूनच आम्ही या विधानसभेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या ओबीसी समाज फडणवीस साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होतो। आणि आता ज्या प्रकारे असे अनेक कोणतेही आंदोलन होऊ द्या, आम्हाला, आमच्या ओबीसी समाजाला आणि या महाराष्ट्रातल्या प्रत्येक ओबीसीला माननीय फडणवीस साहेबांवरती विश्वास आहे, ते ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही। अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पांशे की रिपोर्ट।